मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे स्वप्न, सत्य, भय आणि शेवट. भाग 3. लेखक निखिल खैरनार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. समोर घडलेल्या धक्क्यातून सगळे सावरले नव्हते. त्याची शक्ती त्याने सगळ्यांना दाखवून दिली होती. फक्त विष्णू एक होता जो घाबरला नव्हता, पण चिंतेत होता. चिंता एकच, आजची रात्र निघण्याची. कारण दुसऱ्या दिवशी महाराज स्वतः येणार होते. रमाबाई देवाऱ्यासमोर बसून देवाचा धावा करत होत्या. रतनराव घाबरले होते, पण कुटुंबातील प्रमुख म्हणून त्यांना ते चेहऱ्यावर दाखवायचे नव्हते. बाहेर बऱ्यापैकी शांतता होती. तो म्हातारा देखील नाहीसा झाला होता. छपरावरील कालची हालचाल देखील पूर्णपणे बंद झाली होती. सगळे आराम करत होते. विष्णूचं लक्ष फक्त घड्याळाकडे होतं. विष्णू आवेश शेजारीच बसला होता. आवेश खिडकीला डोकं टेकवून बसला होता. 3:15 झाले. तसा विष्णू आवेशला म्हणाला, आवेश, सैतानाची वेळ आहे. आता अधिक सावध राहायला हवे. ह्या वेळेला सैतानाची ताकद अधिक वाढते. आवेश कुठल्याच प्रकारचे उत्तर देत नव्हता. आवेश, ऐकतोय ना? विष्णूने उठून आवेशकडे बघितले तर आवेश झोपलेला होता. ते बघताच विष्णूच्या अंगाचा थर कापूड आला. आवेश, उठ, आवेश. बऱ्याच हाका मारल्यानंतर आवेश खडबडून जागा झाला. आवेश, मी तुला सांगितले होते की आजची रात्र तू झोपायचे नाही, तरी तू. माफ करा विष्णू, दिवसभराच्या दगदगीने. विष्णूने आता रागातच विचारले, ते सगळं जाऊ दे. आता तुला काही स्वप्न तर नाही ना पडले? स्वप्न शब्द ऐकताच आवेश दचकला. ए चमच्या, ऐकतो का? विष्णूने खिडकी उघडली तर तो म्हातारा बाहेर उभा होता. खिडकी उघडताच तो म्हातारा हसू लागला. अरे चमच्या, तुला बोललो होतो ना म्या, मालकानं सगळं ठरवलं आहे की कोणाचं नरड कधी दाबायचं. आणि तो पुन्हा विक्षिप्तपणे हसून वर छपराकडे बघून हसायला लागला. त्याचा आवाज ऐकून रमाबाई, रतनराव देखील खिडकीजवळ येऊन उभे राहिले. काय रे आवेश, याचा बोलण्याचा अर्थ एकच होतो आणि तो मला समजला आहे. विष्णूची बुद्धी तल्लख होती. तो 8 वर्षापासून महाराजांकडे होता. आवेश, मी काय विचारतोय तुला स्वप्न पडले होते का? आवेश आपल्या डोक्याला हात लावून आठवायचा प्रयत्न करत होता आणि काही वेळाने तो विष्णूकडे बघून म्हणाला, नाही विष्णू, मला नाही आठवत की मला स्वप्न पडले होते की नाही. विष्णूची चिंता वाढत चालली होती, कारण आता लढाईची शेवटची पायरी आली होती. आता जर काळने आवेशला स्वप्न दाखवले असले तर ते काहीतरी भयानकच असेल. जर ते स्वप्न काय ते कळले तर होणारा अनर्थ पण टाळू शकतो आपण आणि काळला कमजोर पण करू शकतो. आवेश, काय स्वप्न पडले? आठव, मेंदूवर जोर दे, खूप गरजेचे आहे. तसा आवेश डोकं धरून बसला, कारण आठवणे खूपच गरजेचे होते हे त्याला देखील माहिती होते. अय चमच्या, मला विचार की काय हाय काय नाही, सगळं सांगतोय की मी. लय ताकदवर आहे माझा मालक. विष्णूला आता एकच मार्ग उरला होता, त्या म्हाताऱ्यालाच हुसकावून त्याच्याकडूनच काय ते काढून घ्यायचे. आवेश, तुला नाही आठवत? आवेशने नकारार्थी मान हलवली. काय रे थेरड्या, तुझा मालक ताकदवर आहे, मग लपून का बसतो? सांग, हिम्मत असेल तर, की काय स्वप्न दाखवले त्याने आवेशला? त्या म्हाताऱ्याचा चेहरा रागात बदलला. चमच्या, लय फुटकू नको, नाहीतर तुझा नंबर लागायला वेळ लागणार नाही. विष्णूला कळून चुकले की तो चिडला आहे आणि अजून थोडं उकसवलं तर तो रागात स्वप्नाबद्दल नक्कीच सांगेल. अरे थेरड्या, मग सांग ना. सांगत का नाही? खरं तर तू आणि तुझा मालक घाबरता. एकदा हरवला आहे ना महाराजांनी. म्हातारा रागाने लालबुंद झाला. त्याने छपरावर एक नजर टाकली. मालक, हा लय बोलतोय. सांगू काय की काय होणार आहे? मायला इथंच मोतील हा. तसा छपरावरून गुरगुरण्याचा आवाज आला.
नाही मालक, सांगतोच याला. अरे चमच्या, तुझ्या महाराजांच्या वाड्यावर लय पाऊस पडतोय. मालकानं महाराजांचा नंबर लावलाय की. असं म्हणून तो म्हातारा उड्या मारू लागला. हे ऐकून विष्णूच्या हातापायाला मुंग्या आल्या. घरातल्या बाकी सगळ्यांच्या देखील अंगावर सरसरून काटा आला. आवेश चिंतेत म्हणाला, विष्णू, आता काय करायचे? तसा विष्णू ताट उभा राहून म्हणाला, मला निघायला हवे. घाबरू नका, ते सैतान घरात प्रवेश करू शकणार नाही. पण ही लढाई जिंकायला महाराजांवरचे संकट टळणे गरजेचे आहे. विष्णूने आपल्या हातातला धागा काढला आणि रतनरावांच्या हातात दिला. रतनराव, हा धागा हातात बांधा. विश्वास ठेवा, कोणी काही करू शकणार नाही. रतनरावांनी तो धागा हातात घातला आणि म्हणाले, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. कोणाकडे बोलायला काही शब्द नव्हते. विष्णूने दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हते. विष्णू आपल्या बैलगाडीवर बसला. त्याने आखलेल्या वर्तुळाबाहेर पडताच त्याच्या डोक्याला फांदी येऊन आदळली. तो बैलगाडीवरून खाली पडला. घरातून सगळे ओरडले. विष्णू डोक्याला हात लावत उठला. घराच्या पत्रावर बघितले. ते भयानक उपद्रव दात विचकून हसत होते. त्याने ठरवले की बैलगाडीकडे पळत जाऊ. त्याने त्यासाठी बैलगाडीकडे बघितले तर तो म्हातारा त्याच्या आणि गाडीच्या मध्ये उभा होता. घरातून सर्व ओरडत होते, पळा, तिथून घरात या. विष्णूच्या कानात त्यांचा आवाज घुमत होता आणि नजर म्हातारा आणि काळवर होती. इथून घराकडे जाता येणार नाही हे त्याला कळून चुकले होते. आता लढण्याशिवाय पर्याय नाही. कसं फसविलं चमच्या, त्याला कोणतेच स्वप्न पडलं नव्हतं. ही तर चाल होती. मालक, या की खाली, पाडा याचा फडशा. विष्णूने पत्र्याकडे बघितले. काळने हालचाल करायला सुरुवात केली होती. कुठल्याही क्षणी तो आपल्यावर झडप घालेल हे त्याला कळत होते. एकाच वेळी दोघांशी लढणे शक्य नव्हते. विष्णू उठून उभा राहिला आणि आपल्या खिशात हात घालून त्या म्हाताऱ्याकडे एक एक पाऊल पुढे चालला होता. मालक, उठला येऊ, मारा की याला. इकडे काळ झडप घालण्याच्या तयारीतच होता. विष्णूने खिशातला हात काढला. त्याच्या हातात रुद्राक्षाची माळ होती. ती बघताच म्हाताऱ्याचा चेहरा बदलला. त्याने काही हालचाल करायच्या आत विष्णूने त्याच्या गळ्यात ती माळ घातली. त्याची आत्मा जळू लागली. भयंकर असा आवाज तो म्हातारा वेदनेने करू लागला. चमचा नाही, अनुयायी आहे मी महाराजांचा. त्याचे हे वाक्य पूर्ण झालंच आणि त्याच्या पाठीतून धारदार भक्कम पंजा घुसला. तो पोटातूनच बाहेर आला. तो काळ होता. त्याने तो पंजा बाहेर काढला. विष्णू जागेवरच खाली कोसळला. त्याने घराकडे एक नजर टाकली. सगळे विष्णूकडेच बघत होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. मी माझे कर्तव्य पार पाडले. तुम्ही कोणीच घराच्या बाहेर पडू नका, असं बोलून त्याने आपले प्राण सोडले. रक्ताने भरलेला पंजा काळने चाटून घेतला आणि आवेशकडे एक नजर टाकली. काळ आहे मी. मला अडवू शकतील हे लोक, पण मारू शकणार नाही, असं बोलून मेलेल्या विष्णूच्या मृतदेहावर काळ रागाने सपासप वार करू लागला. सगळीकडे रक्त पसरले होते. खूप किळसवाना प्रकार होता तो. काळने पुन्हा आवेशकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मांस खाऊ लागला. अचानक त्याचे लक्ष विष्णूने बनवलेल्या वर्तुळाकडे गेले. त्याच्या तोंडात मांसाचे तुकडे होते जे तो चावत होता आणि कुष्ठित हास्य करत होता. आवेशने देखील त्याची नजर कुठे आहे हे बघितले. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला, कारण त्याला कालच्या हसण्याचे कारण कळले होते. रक्ताच्या पाटाने विष्णूने केलेल्या वर्तुळाचा काही भाग नाहीसा झाला होता. आता तू गेला. हसत काळने एक मोठी झेप दरवाजाच्या दिशेने घेतली. तेवढ्यात सूर्याचे पहिले किरण त्याच्यावर पडले आणि तो नाहीसा झाला. जीव जसा घशात आला होता, पण तो सगळ्यांनी गिळला. एका रात्रीत आपला मित्र गेला. कर्तव्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी विष्णूने देखील आपला जीव गमावला. हा विचार करून आवेश खूप दुःखात होता. सगळे वाट बघत होते ती महाराजांची, आणि ती वेळ आली. 11 ते 12च्या दरम्यान महाराज घरी पोहोचले. आवेशने दरवाजा उघडला. त्यानंतर बघताच आवेशला रडू कोसळले आणि एका दमातच तो सगळं काही महाराजांना सांगू लागला. महाराजांनी हात वर केला आणि आवेशला थांबण्याचा इशारा केला. इथे काय झाले आणि काय घडले याचा पूर्ण अंदाज आहे मला. 6 ते 7 तासांचा प्रश्न, तो पुन्हा येईलच.
त्यापेक्षाही भयंकर रूपात, तेव्हा लढायला तयार राहा. जे झालं ते विसरा. माझ्या जीवाचा अनुयायी मी गमावला आहे, पण ते दुःख धरण्यापेक्षा आता हिंमत धरायची गरज आहे. मी आलो आहे तर सगळं नीट करायचा प्रयत्न करेल. सगळ्यांनी महाराजांच्या पाया पडल्या. महाराज त्यांची तयारी करू लागले, पण महाराजांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास नव्हता आणि ते लपवू देखील शकत नव्हते. आवेशने बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी उत्तर देणे टाळले. सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली होती. महाराजांनी त्यांचे सामान बाहेर आणायला सुरुवात केली. त्याचा अंत फक्त आवेशच्या हातात आहे, कारण त्याचा जन्म आवेशपासून आहे. मी त्याला थांबवू शकतो, कमजोर करू शकतो, पण संपवू शकत नाही. इतकं बोलून महाराज बाहेर पडले. त्यांनी होम मांडला आणि मंत्रोच्चाराला सुरुवात केली. दिवस पूर्ण मावळला होता. वारा जोराने घोंगवायला सुरुवात झाली. रमाबाई आणि रतनराव एक कोपरा धरून बसले होते. आवेश खिडकीतून महाराजांकडे बघत होता आणि विचार करत होता. त्याचा अंत मी करू शकतो आणि त्याचा अंत माझ्या हातात आहे, याचा अर्थ काय? तेवढ्यात धाडकन आवाज आला. काळ अवतरला होता. आकाशातून बैलगाडीवर घेतलेली त्याची झेप इतकी जोरदार होती की बैलगाडीचे तुकडे झाले होते. काय रे भल्लेश्वर, परत आला काय? ह्या वेळेला काय वेगळं करणार आहे? अडवशील? संपवू तर नाही ना शकणार? आणि जोराने हसू लागला. पण महाराज त्याच्याकडे लक्ष देत नव्हते आणि मंत्रोच्चार सुरूच ठेवला. तुझं थोबाड बंद कर, मला त्रास होतो आहे भल्लेश्वर. आता थांबला नाही तर मी कहर करून सोडेल. महाराजांनी त्याच्या मंत्राचा आवाज वाढवला. तसा काळ स्वतःच्या डोक्याला हात लावू लागला. रागात त्याने महाराजांकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र, रुद्राक्षाची माळ आणि होम ह्यामुळे तो त्यांच्या जवळ पोहोचू शकला नाही. आज तर कुठल्या प्रकारचे वर्तुळ देखील नव्हती. काळला घरापासून लांब ठेवायला. काळ कमजोर होत होता आणि त्याला त्रास देखील होत होता. काळने सगळा अंदाज घेतला आणि वेगाने झेप घेतली. ती सरळ आवेशच्या घराच्या दरवाजावर. दरवाजाचे 2 तुकडे झाले. काळ आता समोर होता. आवेश, रमाबाई आणि रतनराव यांच्या. त्याच्या सैतानी अवताराकडे तिघेही बघतच राहिले. पळायला जागा नाही हे सगळ्यांना माहिती होते. दया याचनेपलीकडे दुसरा पर्याय नव्हता. रमाबाई, रतनराव हे त्यांच्या मुलाच्या जीवाची भीक मागत होते आणि आवेश त्याच्या आईवडिलांच्या जीवाची. त्यांना हातबल बघून काल त्या गोष्टीची मजा घेत होता. तो फक्त हसून या गोष्टीचा आनंद घेत उभा होता. तेवढ्यात महाराजांचा आवाज आला. आवेश, भीक काय मागतोय त्याच्याकडे? त्याचा अंतच तुझ्या हाती आहे. तर फक्त सगळ्या गोष्टी मी तुला सांगू शकत नाही, कारण मला देखील काही बंधन आहेत. पुढे तुझा तू हुशार आहेस. असं बोलून महाराज काळकडे बघायला लागले. भल्लेश्वर, हा सामान्य मुलगा काय रे माझं वाकडं करणार? दिवस तर तुझा पण आज शेवटचा आहे. असं बोलून एखाद्या जनावरासारखी झेप काळने महाराजांच्या दिशेने घेतली आणि धारधार नखाच्या पंजाने वार केला. महाराज भिंतीवर जाऊन आपटले. खांद्याला झालेल्या घावाने रक्ताची धार लागली होती, पण काळ देखील त्याच्या वेगाने लांब घराबाहेर फेकला गेला होता. महाराजांनी घातलेल्या रुद्राक्षाच्या माळेची ताकद होती ती. काळ दोन्ही हातांचा आधार घेत उभा राहिला. भल्लेश्वर, तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्त ताकद असेल, पण माझा अंत तुझ्या हातून नाही रे. मी अमर आहे. असं बोलून तो पुन्हा महाराजांकडे पळत येऊ लागला. महाराजांनी आवेशकडे बघितले आणि आवेशने मोजक्या 2 सेकंदात विचार केला की हा हल्ला महाराजांवर झाला आणि त्यांचं काही बरं वाईट झालं तर असं पण काळ आपल्याला सोडणार नाही. त्यापेक्षा काळला लढा द्यायला महाराजांना मदत करायला हवी. महाराजांच्या बाजूला त्रिशूळ पडले होते. आवेशने ते हातात घेतले. इकडे काळने महाराजांकडे झेप घेतली होती. आवेशने महाराजांच्या अंगावर आघात व्हायच्या अगोदर काळवर त्रिशूलने हल्ला चढवला. वेदनेची कळकळ काळच्या तोंडून निघाली. तो पुन्हा उठला आणि महाराजांकडे जाऊ लागला. आवेशने पुन्हा त्याच्या पाठीवर जबरदस्त घाव केला. मालक! काळ जोरात ओरडला आणि निपचित पडला. आवेश हळूच त्याच्याकडे गेला आणि तो हालचाल करतो आहे का बघितले, पण काळचा अंत झाला होता. आवेशने त्रिशूळ हातातून सोडले. महाराजांना रतनराव आणि आवेशने आधार देत उठवले. रमाबाई लगेच पाणी घेऊन आल्या. आवेशकडे भरपूर प्रश्न होते जे महाराजांना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. थांब,
सगळी उत्तरं देतो. त्याचा जन्म तुझ्यापासून होता. तो तुझ्या स्वप्नातून ह्या जगात आला होता, म्हणून त्याचा अंत देखील तुझ्याच हातून होता. म्हणून तो मरताना मालक हाक मारून मग गेला. तू जे करायचे ते योग्य वेळी आणि हिंमतीने केले. तसा मागून आवाज आला, मी मेलो हे समजून तू गैरसमज केला. सगळ्यांनी मागे बघितले. मागे काळ उभा होता. तो आता भयंकर रागात होता. आवेशने त्रिशूळ बघितले. त्याच्या जवळच पडलेले होते. काळने महाराजाच्या दिशेने झेप घेतली. त्यांचा गळा पकडला आणि भिंत फोडून दोघे घराबाहेर पडले. रुद्राक्षाच्या माळेच्या शक्तीने काळचा हात जळू लागला होता. काळने दुसऱ्या हातांची नखे महाराजांच्या पोटात खुपसली आणि पूर्ण आतडे बाहेर काढले. तो घराच्या पाठमोरा लडखडत उठला आणि भयंकर आवाजात तो बोलला, मालक, मी तुला नाही मारू शकत, पण मी मरायच्या अगोदर तुझ्या आईबापाला घेऊन जाईल. महाराजांच्या अंगाला लागलेले दोन्ही हात जळून खाक झाले होते. तो मागे वळला तसा आवेशने त्याच्या डोक्यात त्रिशूळ घातला. तो जोराने ओरडला. त्याच्या अंगाची राख होऊ लागली. मी परत येईल एका नव्या रूपात, तेव्हा तू माझा मालक नसशील. काळ पूर्णपणे राख होऊन संपला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.